हाय गाईज, आपण सुकी कोलंबी बनवत आहोत। चला, आपलं तेल गरम झालं, त्याच्यामध्ये आपण कांदा, टोमॅटो आणि लसणीच्या पाकळ्या टाकून कांदा पिंकिश रेड होईपर्यंत चांगला एकजीव तेलामध्ये परतून घेऊया। आज आम्ही कोलंबीचा बेत केलेला आहे। कोलंबी खूप चांगल्या प्रकारे स्वच्छ करून त्यातला काळा धागा काढून घेतला आहे। आपला कांदा लाल झालेला आहे, त्याच्यामध्ये आपण हळद मसाला टाकून ते मिश्रण चांगलं तेलामध्ये एकजीव करून परतून घेऊया। आपल्या मसाल्याला तेल सुटलं की त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून ते पुन्हा एकदा एकत्र करून मिक्स करून घ्यायचं। नंतर त्याच्यामध्ये आपण स्वच्छ केलेली कोलंबी टाकून घेणार आहोत आणि कोलंबीला सुद्धा चांगलं मसाला लागेल असं एकत्र एकजीव करून परतून घेऊन मिक्स करून घेणार आहोत। आपली कोलंबी सुद्धा मसाल्यामध्ये चांगली एकजीव झालेली आहे। आता त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करूया आणि चांगलं एकत्र करून घेऊया। त्यानंतर थोडेसे कोकम टाकून आपण ती शिजत ठेवून देऊया। आता आपली कोलंबी रेडी झालेली आहे, सो तिला आपण कोथिंबीरने गार्निश करून सर्व करूया। थँक्यू।